उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामधील आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. आणि बैठक संपल्यानंतर मात्र जे आमदार धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे सुनेत्रा पवार यांच्याकडे काही कामासंदर्भात विनंती करत होते किंवा बोलत होते. ते बोलत असताना त्या ठिकाणी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते आणि कामासंदर्भात जी आहे ती मागणी करत असताना खासदार बजरंग सोनवणे हे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना बोलत असताना धनंजय मुंडे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी त्या दोघांमध्ये जे आहे ते खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली आहे. जेणेकरून खासदार बजरंग सोनवणे हे कामासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना या ठिकाणी कामासंदर्भात चर्चा करत होते किंवा त्या संदर्भात ते बोलत असताना धनंजय मुंडे असं म्हणाले की बस झालं, तुम्हाला भरपूर काही दिलेलं आहे. तर यावेळेस जे खासदार बजरंग सोनवणे आहेत ते म्हणलेले आहेत की तुम्ही मला काही दिलेलं नाही, जे काही दिले ते दादांनी दिलेलं आहे, असं खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समोरच धनंजय मुंडे यांना या ठिकाणी बोललेले आहेत. तर त्याच्यावरती जे आहे ते खासदार बजरंग सोनवणे तेवढंच बोलून थांबले नाही, तर ते म्हणाले आहेत की फार तुम्ही जिल्ह्याची वाट लावलेली आहे किंवा तुमच्यामुळे जिल्हा जे आहे ते पाठीमागे गेलेला आहे, असं देखील खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक जे आहे ते डीपीडीसीची बैठक संपल्यानंतर त्या सभागृहामध्ये झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी जे आहे ते साम टीव्हीला माहिती दिलेली आहे. आणि खात्रीला एक माहिती आहे, जेणेकरून आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसापासून जे आहे ते खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडेंमध्ये जे आहे ते या ठिकाणं संघर्ष होताना पाहायला मिळतोय. मग संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा मग केतचं विलास घुले हत्या प्रकरण असेल, या प्रकरणावरून जे आहे ते वार प्रतिवार जे आहे ते धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यामध्ये होताना पाहायला मिळतात. मात्र ज्यावेळेस डीपीडीसीची बैठक संपली आणि डीपीडीसीची बैठक संपल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना कामासंदर्भात बोलत असताना त्या ठिकाणी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की पुन्हा याचा उल्लेख याच्यामुळे करतोय की आपल्याला प्रकरण लक्षात आलं पाहिजे की बाद झालं, तुम्हाला खूप काही दिलेलं आहे. त्यावरती खासदार बजरंग सोनवणे यांनी असं म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांना की तुम्ही मला काही दिलेलं नाही, जे काही दिलंय ते दादाने दिलेलं आहे, तुम्ही यावर बोलू नका, असं म्हटल्यानंतर त्यावेळेस धनंजय मुंडे त्या ठिकाणी उपस्थित होते किंवा त्या ठिकाणी ते थांबलेले होते. मात्र पुढे बोलत असताना बजरंग सोनवणे असं देखील बोललेले आहेत की तुमच्यामुळे जिल्ह्याची वाट लागलेली आहे किंवा जिल्हा खूप काही मागे गेलेला आहे, असं बजरंग सोनवणे यांनी थेट सुनेत्रा पवार यांच्या समोर धनंजय मुंडे यांना बोललेलं आहे. आणि त्यावेळेस जे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सारवासारव करत दोघांनाही शांत बसण्याचं सांगितलेलं आहे. धनंजय मुंडे यांना देखील शांत बसण्याचं सांगितलं आणि बजरंग सोनवणे यांना देखील शांत राहायचं सांगितलेलं आहे. हा संपूर्ण विषय जे आहे ते डीपीडीसीची बैठक संपल्यानंतर घडलेला आहे आणि संपूर्ण माहिती जी आहे, जे शाब्दिक चकमक सभागृहामध्ये डीपीडीसी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या दरम्यान जी बैठक संपल्यानंतर घडलेला आहे, हा संपूर्ण घटनाक्रम जे आहे ते साम टीव्हीला एका सूत्रांनी दिलेला आहे. विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे, जेणेकरून जी माहिती आपल्या समोर आलेली आहे किंवा साम टीव्हीकडे आलेली आहे, विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. ज्या पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांचं कशा पद्धतीने या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वातावरण आहे बघितलेलं आहे. हाच प्रकार जे आहे ते सभागृहामध्ये बैठक संपल्यानंतर घडलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.